नमस्कार. यूट्यूबच्या माझ्या दर्शकांनो, मनपूर्वक आभार. देणे समाजाचे या श्रीमती वीणा गोखले यांच्या अत्यंत स्तुत्य उपक्रमाच्या निमित्ताने मी केलेलं भाषण आपण अत्यंत उत्साहाने आणि उमेदीनं ऐकत आहात, स्वागत करत आहात. ते तुमच्या व्ह्यूजवरून लक्षात येत आहे. आणि ते भाषण आपल्यासमोर सादर करत असतानाच माझ्या भाषणानंतर पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भाषणाला जो कौतुकाचा मान दिला तोही आपण ऐकलात. स्वाभाविकच आहे, तुमच्यासारख्या ज्ञानी श्रोत्यांना, रसिक श्रोत्यांना माशेलकरांचं भाषण काय असेल ही उत्सुकता मनात निर्माण झाली असणार आणि तसा प्रतिसाद मला कॉमेंट्समध्ये आढळून आला. म्हणून त्यांच्या विनंतीला मान देतो आहे आणि मलाही ते भाषण पुन्हा पूर्ण ऐकणं हे आनंददायीच होतं. तेव्हा आता आपण ऐकणार आहात देणे समाजाचे या श्रीमती वीणा गोखले यांच्या अत्यंत स्तुत्य उपक्रमामध्ये पद्मविभूषण श्री रघुनाथ माशेलकर यांनी काय भाषण केलं आणि ह्या अशा पद्धतीच्या सामाजिक कार्यामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करून घेता येईल किंवा कसा करून घ्यायला हवा याविषयी आपलं मत मांडलं. अतिशय सुंदर माहितीपूर्ण भाषण आहे, ऐका. आता आपण आजचे उद्घाटक आदरणीय पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर सरांचं मनोगत ऐकणार आहोत. स्वातंत्र्योत्तर भारताच्या जडणघडणीमध्ये आणि भारताचं नाव संशोधन क्षेत्रात नावाजलं जाण्यामागे जे पायोनियर्स किंवा आधारस्तंभ आहेत त्यातलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे डॉक्टर माशेलकर सर. एक सच्चा वैज्ञानिक आणि विचारवंत. त्यांचं कार्य हे कुठल्याही बायोडेटा किंवा ओळखीच्या क्षमतेच्या बाहेरचं आहे. आजपर्यंत जगभरातल्या 46 नामांकित विद्यापीठांनी त्यांना ऑनररी डॉक्टरेट ही डिग्री प्रदान केलेली आहे. पारंपरिक काळापासून वापरात असलेली हळद आणि बासमती तांदूळ ह्यांचं पेटंट मिळवून अमेरिकेसारख्या बलाढ्य राष्ट्राला भारताचं महत्त्व दाखवून देणारे माशेलकर सर युवा संशोधकांना मार्गदर्शन करण्यात सुद्धा नेहमीच उत्सुक असतात. आपण ज्या देशात जन्मलो तिथल्या समाजासाठी आयुष्य वाहून देऊन काम करणं म्हणजे काय हे त्यांचं कार्य वाचलं की लक्षात येतं. भारताचे 3 सर्वोच्च नागरी पुरस्कार प्राप्त असं हे व्यक्तिमत्व आज देणे समाजाचेच्या रौप्य महोत्सवी उपक्रमात जोडलं जात आहे. हा आमच्या सगळ्यांसाठी एक सुवर्ण क्षण आहे. मी विनंती करते की सरांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. पद्मविभूषण डॉक्टर माशेलकर सर. आदरणीय संजयजी, वीणाताई आणि बंधू भगिनींनो, संजयजींनी जेव्हा बोलायला सुरुवात केली तेव्हा मी पाहिलं त्यांच्या हातात एकही कागद नव्हता. मी सकाळी उठून ही 4 पानं लिहून काढली. हा आमच्या दोघातला फरक आहे. कारण वीणाताईंनी मला एक सिरियस विषयावर बोलायला सांगितलं होतं. इनोव्हेशन. माशेलकर म्हटलं की इनोव्हेशन म्हणतात, त्यामुळे इनोव्हेशन इन सोशल एंटरप्राइज असा त्यांनी विषय दिला होता. खरं म्हणजे फार कठीण परिस्थिती आहे. तुम्ही बोलल्यानंतर बोलणं इम्पॉसिबल आहे. आणि तुमच्याविषयी मी बरंच ऐकलं होतं. तुम्ही म्हणालात की तुमचं भाग्य आहे माझ्या बाजूला बसा. मी उलटं म्हणतो, माझं भाग्य आहे तुमच्या बाजूला बसायचं. काय असं की असं सायंटिस्टने बोलू नये, पण तरी सांगतो की देव आपल्याला असेंब्ली लाईनने बनवतो, त्याला वेळ नसतो. पण कधी कधी त्याला फुरसत असते, वेळ असतो. आणि त्यावेळी बनवलेले म्हणजे संजयजी आहे. तुम्ही फक्त 10 मिनटं बोललात, ते सुद्धा अगदी घड्याळ लावून, पण त्यातनं एवढं शिकायला मिळालं. तर मिळाते तुमचे आभार मानतो. आज हा फार सहृदय कार्यक्रम आहे देणे समाजाचे. आपण एक छान बोललात, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी नव्हे, इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मी कॉर्पोरेट रिस्पॉन्सिबिलिटी पाहिली आहे. उदाहरणार्थ रिलायन्स ही जी कंपनी आहे त्याच्या बोर्डावर मी 17 वर्ष होतो.
आणि त्यांची कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कमिटी दरवर्षी साधारण 1000 ते 1200 कोटी द्यायची. टाटा मोटर्सच्या बोर्डावर मी होतो, त्याचा मी अध्यक्ष होतो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. त्यांचंसुद्धा 25 ते 30 कोटी बजेट होतं. गुजरात ॲग्रोवेट त्यांचंसुद्धा तसंच. ही झाली कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. पण त्याहून महत्त्वाची आहे इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. मला ते फार आवडलं आणि तोच विषय मी घेतो आहे आज. आज मी आपल्यासमोर आहे कारण कुणीतरी इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी दाखवली. आपल्याला कल्पना असेल की माझा जन्म माशेल या गावात झाला म्हणून मी माशेलकर गोव्यात. माझे वडील मी 6 वर्षाचा असताना गेले आणि माझी आई अशिक्षित होती. तिने मला मुंबईत आणलं आणि जे मिळेल ते काम करून मला वाढवलं. महानगरपालिकेच्या शाळेत मी शिकलो, मराठीत शिकलो आणि काही फरक पडला नाही, हे पण महत्त्वाचं आहे. पण त्यामध्ये काय झालं की 7वीतनं 8वीत प्रायमरी स्कूल टू सेकंडरी स्कूल त्याच्यासाठी 21 रुपये हवे होते. युनिफॉर्म म्हणा, शूज म्हणा, बाकीचं सगळं. आणि आमच्या आईला 21 दिवस लागले ते मिळवायला. आणि एक तिची मैत्रीण होती जी अशी चौपाटीला एक गुजराती कुटुंब होतं, तिथे ती काम करायची आणि तिची ती पुंजी 21 रुपयाची मिळेपर्यंत बराच वेळ लागला. आणि त्यामुळे चांगल्या शाळांमध्ये म्हणजे आर्यन म्हणा, विल्सन म्हणा, चिकित्सक म्हणा, आपल्याला कल्पना असेल, त्यात ॲडमिशन मिळालं नाही आणि युनियन हायस्कूलमध्ये मिळाली. पण गरीब शाळा होती, पण श्रीमंत शिक्षक होते आणि तिथून मी पुढे शिकलो. पण ते 21 रुपये म्हणजे मला सांगायचा महत्त्वाचा मुद्दा, किती पैसे हे महत्त्वाचं नसतं, कधी तुम्ही देता हे महत्त्वाचं असतं. आणि तिची स्वतःची पुंजी होती. इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा त्यातला भाग झाला. आणि त्यानंतर मला कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा फायदा मिळाला. 11वी SSCला मी 11वा आलो होतो 1,35,000 विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्रात. आणि तरीसुद्धा शिक्षण सोडून मी अभ्यास करणार होतो, आपलं नोकरी करणार होतो. आणि त्यावेळी मला टाटा स्कॉलरशिप मिळाली 60 रुपये. तर आधी इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी 21 रुपयाने मी 7वी ते 11वी शिकलो आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीने पुढे शिकलो. आणि त्यामुळे मी आज आपल्यासमोर उभा आहे. आणि गंमत सांगतो तुम्हाला, 17 मार्च 2000 रोजी राष्ट्रपती भवनात पद्म पुरस्कार दिले गेले आणि त्यावेळी पद्मभूषण मिळालं रतन टाटांना, मला, आणि ते दिलं KR नारायणन, त्यावेळी ते प्रेसिडेंट होते. आता त्यातली गंमत सांगतो तुम्हाला, KR नारायणनसुद्धा माझ्यासारखेच गरीब होते. कितीतरी किलोमीटर ते चालत शाळेत जायचे. आणि त्या ठिकाणी ते एवढे गरीब होते की म्हणजे ट्युशन फी द्यायची त्यांची ताकद नव्हती. आणि त्यामुळे ते वर्गाच्या बाहेर उभे राहून नोट्स घ्यायचे. आणि त्यांनासुद्धा टाटा स्कॉलरशिप मिळाली आणि ते पुढे गेले. आता कल्पना करा, 17 मार्च 2000 एक टाटा स्कॉलर प्रेसिडेंट होतो आणि तो रतन टाटांना पद्मभूषण देतो आणि दुसऱ्या टाटा स्कॉलरला पद्मभूषण देतो. हा चमत्कार आहे इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून देणं हे फार महत्त्वाचं आहे. आता तुम्ही मला विषय पण दिला होता आणि मिनटं पण दिली होती. तर त्याविषयी मी जास्त त्याच्यात खोलात जाणार नाही आहे, कारण काही महत्त्वाच्या मला हे माहिती आपल्याला देण्यासाठी मी आज उभा आहे. आपल्यापैकी पुणे इंटरनॅशनल सेंटर हे नाव किती लोकांनी ऐकलं आहे? फक्त 4-5 लोकांनी. त्यामुळे पुणे इंटरनॅशनल सेंटरविषयी मी सांगतो. आणि त्यामध्ये आपण हा जो विषय आहे त्याच्यामध्ये काय काम करतो आहोत
हे सांगतो, कारण त्याचा फायदा आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. पुणे इंटरनॅशनल सेंटरची कल्पना कशी आली सांगतो तुम्हाला मी. आपण पाहिलं असेल साधारण 1920च्या सुमाराला आपल्याकडे मोठे विचारवंत, टिळक म्हणा, आगरकर म्हणा, गोखले म्हणा, रानडे म्हणा वगैरे सगळी मंडळी त्यावेळी आली होती. तर आमच्यापैकी काही मंडळी म्हणाली 100 वर्षानंतर आपण एक नवीन ज्याला विचार मंथन केंद्र असं म्हणू तसं करूया 100 वर्षांनी. आणि म्हणून पुणे इंटरनॅशनल सेंटरची स्थापना झाली आणि मी त्याचा अध्यक्ष आहे सुरुवातीपासून आणि डॉक्टर विजय केळकर त्याचे उपाध्यक्ष आहेत. मी शास्त्रज्ञ आहेत आणि ते अर्थशास्त्रज्ञ आहेत. आणि त्यामध्ये अनेक कार्यक्रम आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा कार्यक्रम जो आम्ही 2013मध्ये सुरू केला तो म्हणजे नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन. सोशल इनोव्हेशन हा फार महत्त्वाचा भाग आहे आणि त्याच्यावर हा पहिला उपक्रम झाला ज्याच्यामध्ये आपण सोशल इनोव्हेशनचा भाग घेतो. सोशल इनोव्हेशनमध्ये आम्ही काय करतो की नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन म्हणून एक आहे आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, हे आम्ही सगळे एकत्र मिळून काम करतो. नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन काय आहे की आपण असं पाहतो की आपण नवीन प्रयोग वगैरे जे होतात ते सगळे प्रयोगशाळांमध्ये होतात, पण काही प्रयोग जीवनांच्या प्रयोगशाळेमध्ये होतात. कळलं की नाही. जसं आपण हळदीचं पॅटर्न म्हणालं, मला आठवतं मी जेव्हा भांडलो वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशनमध्ये तेव्हा त्यांना मी म्हटलं, कारण त्यांनी चुकीचं पॅटर्न दिलं होतं, आपण ते कॅन्सल केलं. 176 देश होते आणि मी ह्याचा अध्यक्ष होतो 2.5 वर्ष. तर म्हटलं तुम्ही जे हार्वर्ड, कॅलटेक, प्रिन्स्टन, केम्ब्रिज, ऑक्सफर्डच्या प्रयोगशाळामध्ये झालेलं ज्ञान ह्याला तुम्ही ज्ञान म्हणता आणि पारंपरिक ज्ञान जे आमच्या पूर्वजांनी आयुष्याच्या प्रयोगशाळेत काम करून केलेलं आहे ते नाही, हे शक्य नाही. कारण त्या ज्ञानाला ते ज्ञानच मानत नव्हते, पारंपरिक ज्ञानाला ज्ञानच मानत नव्हते. आणि तिकडे मग आम्ही झगडून मी ते इंटरनॅशनल पॅटर्न क्लासिफिकेशन सिस्टम चेंज केली आणि त्यांना ते मान्य करायला लावलं. आणि आज ते मान्य होतं. ट्रॅडिशनल नॉलेज डिजिटल लायब्ररी 3 कोटी पानाचं ते आम्ही हे बनवलेली आहे, डिजिटल लायब्ररी बनवलेली आहे आणि त्यामुळे त्यांना ते रेफर करावं लागतं आणि चुकीची पॅटर्न ह्याच्या पुढे नाही. कळलं की नाही. हे सगळं आपण हे बंद केलं. पण हा जो भाग आहे की ज्याला आपण इंग्रजीमध्ये आय लाईक टू से एव्हरीवन इज समवन अँड माइंड्स ऑन द मार्जिन आर नॉट मार्जिनल माइंड्स, ईच वन कॅन सॉर्ट ऑफ इनोव्हेट. मग तो शेतकरी असू दे किंवा आणखी कोणी असू दे वगैरे, तर ह्यांचा आम्ही सन्मान करतो. आणि प्रोफेसर अनिल गांधी त्याचे व्हाईस चेअरमन आहेत, पण ही द ड्रायव्हर ॲक्च्युली. तर ते नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, ज्याला आपण ग्रासरूट्स इनोव्हेशन म्हणतो, म्हणजे लोकांनी केलेलं इनोव्हेशन लोकांसाठी, प्रयोगशाळेतनं नव्हे पण जीवनाच्या प्रयोगशाळेतलं ते, आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स. तर आम्ही असं करून हे करतो आणि त्याच्यामुळे आम्ही 2-3 उपक्रम करतो. हे फार महत्त्वाचे आहेत आपल्या सगळ्यांना समजून घ्यायला. 17 नोव्हेंबरला आपल्याला यशोदामध्ये निमंत्रण देतो मी, कारण त्या दिवशी आमचं हे नॅशनल कॉन्फरन्स ऑन सोशल इनोव्हेशन आहे. आणि त्यावेळी आम्ही काय करतो की हे जे सोशल इनोव्हेटर्स असतात आणि त्यातले काही सोशल एंटरप्राइजेस असतात, NGOज असतात, ह्या सगळ्यांना आम्ही बोलवतो. गेल्या वर्षी आमच्याकडे जवळजवळ 20 ह्याच्यातनं स्टेट्समधनं हे आले होते आणि मग ते छत्तीसगड, झारखंड, सिक्कीम, जम्मू काश्मीर संबंध ह्याच्याबद्दल, आणि त्यातनं आम्ही निवड करतो. आता गेल्या वर्षी 18 केले होते आणि त्यातनं मग शेवटी आम्ही पारितोषिकं देतो. प्रत्येक 50,000चं असतं. आणि एखादं पारितोषिक आम्ही 2-3 पारितोषिकं तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला कळेल की सोशल इनोव्हेशनमध्ये सुद्धा काय चाललेलं असतं. उदाहरणार्थ राहुल रैनानीला एक मिळालं, तर त्याने ते स्वच्छ सस्टेनेबल सॉलिट्यूड म्हणून एक काहीतरी रिव्हर्स सप्लाय चेन केली आहे की ज्याच्यामुळे प्लॅस्टिक जे आपल्या नदीपर्यंत जातं किंवा समुद्रापर्यंत जातं किंवा लँडफिलमध्ये जातं ते जाणार नाही. तर त्याला पारितोषिक दिलं, कारण हे एन्व्हायरमेंटसाठी महत्त्वाचं आहे.
तसं सोनानी वेलजानी म्हणून आहे, कारण आता कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात यायला लागलेलं आहे, तर त्यासाठी उत्तम काम केलं होतं. किंवा एक राधेश अग्रारी होता, तर त्याने आपलं हे मुदिता आणि रागेश प्रायव्हेट लिमिटेडने, तर त्यातनं ते चिकन आपलं ते कोंबडी असते त्याच्या निरुपयोगी भागापासून लोकर आणि खत, आणि ही जी लोकर ही बनवते कळलं की नाही, ती 10 पटीने चांगली असते वेगवेगळ्या तऱ्हेने वगैरे. तसं म्हणजे ते वेस्टपासून वेल्थ कशी केली अशा ह्याने. तर हे प्रयोग सगळे असे चालू असतात. त्यातल्या उत्तमातल्या उत्तम प्रयोगांना आम्ही हे करतो. पण तिथे आम्ही थांबत नाही, कारण बक्षीस देणं, टाळ्या वाजवणं, दुसऱ्या दिवशी न्यूजपेपरमध्ये येणं आणि संपणं हे चुकीचं आहे. हे चुकीचं आहे, कारण त्याच्या पुढे ती कृती करून आपल्याला कसं करता येईल. कारण शेवटी काय असतं सोशल इनोव्हेशनचं, 10 लोकांना फायदा न होता 10 लाख लोकांना कसा फायदा होईल, स्केल कसं करायचं, जास्तीत जास्त इम्पॅक्ट कसा करायचा. आणि म्हणून आम्ही बरेच हे करतो. तर त्यातला एक म्हणजे सोशल इनोव्हेशन लॅबॉरेटरी आम्ही केली आहे आता, भारतातली पहिली बरं का. आणि त्यामध्ये अनेक भाग आहेत, लाईक सोशल एंटरप्राइज मेंटरशिप ही फार महत्त्वाची असते, कारण आपण दिशा पण महत्त्वाची आहे, वेग पण महत्त्वाचा आहे. आणि जर अनेक वेगाने आपण गेलो पण भलत्याच दिशेने तर काही होणार नाही, नाही का. तर वेग आणि दिशा दाखवण्याचं काम हे एंटरप्रेन्योरशिप करतो. आतापर्यंत 68 सोशल इनोव्हेटरना त्याचा फायदा झाला, आणि आमचे 10 मेंटर आहेत बरं का आज. आणि ते जवळजवळ स्वतःचे 300 तास देतात दर वर्षाला, कळलं ना, ह्यांच्यासाठी. आता हे आता तुम्ही फायदा बघा त्याचा किती होऊ शकतो. तो एक भाग आहे. दुसरा एक शेअर्ड सर्व्हिस सेंटर आहे, आणि त्यामध्ये आतापर्यंत 110 सोशल एंटरप्रेन्योर्सना त्याचा फायदा मिळाला आहे. आणि वेगवेगळे आम्ही 10 सर्व्हिसेस देतो, जसं डिजिटल मार्केटिंग आहे म्हणा, एक्सपोर्ट इम्पोर्ट डिस्कशन म्हणा, लिगल कंप्लायन्स असेल, ऑडिट असेल, वेबसाईट डेव्हलपमेंट असेल, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, पॅटंटिंग, HR कन्सल्टन्सी वगैरे हे देतो. कारण हे फार महत्त्वाचं आहे, कारण आपण करतो एक छोट्या प्रमाणात असतं, पण बऱ्याच वेळा आपल्याला लिगल कॉम्प्लिकेशन्स काय, ऑडिट हे काय, डिजिटल मार्केटिंग कसं करता येईल याची माहिती नसते, तर ही आम्ही देतो त्या ठिकाणी. हा महत्त्वाचा भाग आहे. नंतर आम्ही केपेबिलिटी बिल्डिंग सिस्टम्स पण करतो, म्हणजे लिडरशिप कशी करावी, मास्टर क्लास आम्ही करतो. आता उदाहरणार्थ फंडिंग हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. आजसुद्धा आपण फंडिंगविषयीच बोलतो. तर हे फंडिंग वेगवेगळ्या ठिकाणी अवेलेबल असतं, पण आपल्याला माहिती नसते. तर त्यामुळे यावर्षी आम्ही 13 मेला कॉर्पोरेट सोशल रिसोर्सेसचं फंडिंग कसं घ्यायचं हे केलं. 29 जुलैला गव्हर्नमेंटचं फंडिंग कसं मिळवायचं ते केलं. नंतर 10 ऑगस्टला आम्ही इंटरनॅशनल फंडिंग कसं मिळवायचं हे केलं. कारण आपल्याला माहिती नसते. काय असतं, देणाऱ्याला कोणाला द्यायचं हे माहीत नसतं, आणि जो घेणारा असतो त्याला कुठे द्यायचं हे माहिती नसतं. तर ह्या सगळ्यांना आम्ही एकत्र करतो. आणि त्या दिवशी तुम्ही पाहाल तर हे सगळे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचे हेड्स, कळलं की नाही, सगळ्या वेगवेगळ्या कंपन्यांचे ते येतात, आणि हे सोशल इनोव्हेटर येतात. आणि त्या दोघांची आम्ही जोड करतो. जशी आज आपण इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे आमचं काम आहे मी ते कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करता, आज आपण इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आणि NGOज यांचा आपण एक आज मेळ घालवतो आहे. तर मला सांगण्याचं महत्त्व ह्याचं असं आहे की आपण हा जो भाग आहे याच्यामध्ये बरंचसं लोकांना द्यायचं असतं. आता कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचं बजेट गेल्या वर्षी 26,000 कोटी होतं भारतातलं. 26,000 कोटी म्हणजे एवढं दिलं जातं आता, कारण 2% ऑफ नेट प्रॉफिट हा भाग आहे ना त्याच्यातला, त्याच्यामुळे एवढे पैसे अवेलेबल आहेत. पण ही जोड करून देणं हे फार महत्त्वाचं आहे. दुसरा भाग असा की आपण पाहतो NGOज, अक्षय पात्र म्हणा, प्रथम म्हणा, हेल्पेज इंडिया, गुंज वगैरे. आज गुंजला तर मॅक्सेसे अवॉर्ड मिळाले. आपल्याला कल्पना असेल ना, जुने कपडे एकत्र करून वगैरे वाटतात असं. तर ह्यांना समाजात प्रतिष्ठा केवळ आपल्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये नव्हे, भारतात नव्हे, जगात आज मिळू शकते. आणि त्यामुळे तरुण मंडळी जे आहे त्यांना पण हे सांगायला पाहिजे, हे सुद्धा तुमचं करिअर होऊ शकतं. हे देणं, समाजाचं देणं हे पण करिअर होऊ शकतं, हे त्यांना सांगण्याचं फार महत्त्वाचं आहे.
आणि मी असंच बरं पाहिलं आहे की तरुण असे प्रेरित होतात. आता ह्याच्यामधली शेवटची एक हे सांगतो आपल्याला की जसं 21 रुपयाची कथा मी तुम्हाला सांगितली, इंडिव्हिज्युअल सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, 60 रुपयाची कथा सांगितली. आता आणखी एक कथा सांगतो तुम्हाला आणि माझं भाषण मी संपवतो. आणि ती कथा म्हणजे माझ्या आईची. तर त्यामध्ये काय झालं की मी डायरेक्टर जनरल होतो CSIRचा. तर मी दिल्लीत असायचो आणि माझी प्रयोगशाळा NCLमध्ये होती आणि तिथे माझं काम संपलं नाही. म्हणजे मी जरी 11.5 वर्ष तिकडे होतो तरी शुक्रवारी रात्री मी येत असे आणि रविवारी रात्री मी जात असे आणि शनिवार रविवार प्रयोगशाळेत. आणि जाताना माझ्या खिशात जे काही सुटे पैसे असतील ते मी आईला द्यायचे, 100 असू द्या, 1000 असू दे, जे काय असेल ते. आणि आईला मी कधीच विचारलं नाही तू काय केलंस म्हणून. आणि मग 17 नोव्हेंबर 2006ला त्या गेल्या. आणि त्याच्यानंतर आमची मुलगी श्रुती तिचं सगळ्या कपडे साड्या वगैरे बघत होती आणि हे सगळे पैसे तिने तिकडे ठेवले होते. आणि त्याच्यावर एक छोटी चिठ्ठी लिहिली होती. मला एक्झॅक्ट वर्डिंग आठवत नाही आता, पण थोडक्यात तिने म्हटलं होतं की आपलं मूळ विसरू नको आणि गरिबांसाठी जो कोणी शास्त्रीय प्रयोग करतो त्यांना त्याचा फायदा होईल गरिबांना, कळलं की नाही, मेकिंग टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतो, अशा लोकांना तू हे पैसे दे. म्हणजे हे तिचं दान होतं, समाजाचं देणं. लक्षात आलं की नाही. आणि मग मी अंजनी माशेलकर फाउंडेशन केलं आणि त्याच्यातर्फे आम्ही दरवर्षी अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्ड देतो. इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन म्हणजे सर्वसमावेशक. इंग्रजीत सांगायचं तर मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द रिच व्हेरी इझी, मेकिंग लो टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर व्हेरी इझी, मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर व्हेरी डिफिकल्ट. तर हे अंजनी माशेलकर जे अवॉर्ड आहे ते त्याला दिलं जातं. आता काही उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. त्यातलं एक उदाहरण माझ्या खिशात आहे. आपल्याला समजा ECG काढायचं आहे. आपण काय करतो, हॉस्पिटलमध्ये जातो, आडवे होतो, मग आपल्याला 12 लीड लावतात आणि मग नर्स येते, मग तो रेकॉर्ड येतो आणि मग ते डॉक्टर पाहतात. हॉस्पिटलवर अवलंबून आहे किती चार्ज आहे तो. मग ते 500 रुपये असेल, 2000 रुपये असतील, ते हॉस्पिटलवर अवलंबून असतं. आता कल्पना करा, हे 500 नको, 2000 नको, आडवं व्हायला नको, फक्त 5 रुपयात होईल. ECG काढायला नको, फक्त हे वापरून होईल. हा ब्रेक थ्रू राहुल रस्तोगी नावाच्या मुलाने केला आहे. त्याला पोर्टेबल ECG असं म्हणतो आपण. हा पोर्टेबल ECG कसा चालतो बरं? हे 2 सेन्सर दिसत आहेत तुम्हाला, ह्याच्यावर हे 2 तुमचे अंगठे ठेवा, 15 सेकंद. आता हे तुमचं हृदय आहे, हा सेन्सर आहे. 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद वरती आणि मग 15 सेकंद 15 सेकंद 15 सेकंद. आणि जर तुम्ही एक ॲप डाउनलोड केलेलं असलं संकेत, तर तो ECG तुमच्याकडे जातो. फक्त 5 रुपये दर याला लागतात तुम्हाला. आणि हा तुम्हाला आता वेबवर सुद्धा ह्याच्यावर ॲमेझॉनवर मिळू शकेल. फक्त 4000 रुपये याची किंमत आहे. आता तुम्ही कल्पना करा की एखादी स्त्री खेडेगावात आहे, वृद्ध स्त्री, रात्री छातीत दुखायला लागलं तिला. मग तिला एक तर बैलगाडीत टाका, मोटरसायकलवर टाका, जीपमध्ये टाका आणि कितीतरी किलोमीटर घेऊन जा, काही आवश्यकता नाही. आता मी दाखवलेलं केलं की तो ECG जो बेस्ट डॉक्टर असेल, मग तो पुण्यात असू दे, मुंबईत असू दे, दिल्लीत असू दे, अमेरिकेत असू दे, त्याच्यापर्यंत तो जाऊ शकतो. हे तंत्रज्ञान एका 25 वर्षाच्या मुलाने डेव्हलप केलेलं आहे, राहुल रस्तोगी. आणि आज हे 16 देशात 25 लाख हे विकले गेलेले आहे. याला इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन, कारण हे सर्वसमावेशक आहे. मेकिंग हाय टेक्नॉलॉजी वर्क फॉर द पुअर. केवढा फरक पडतो बघा. आता दुसरं, मी ते जादूच्या पोतडीसारखे एक एक काढतोय. स्त्री गरोदर राहते खेड्यात, दरवर्षी तिला चेक करावं लागतं दर महिन्याला. बस घेते,
5-5 किलोमीटर जाते, 10 मिनिटाचा चेकअप असते ते करून येते. सेंथिल नावाचा एक मुलगा होता असाच, त्याच्या बहिणीला ते करायला लागायचं. तो म्हणाला का करायला हवं, आता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी येते, आपल्याला कल्पना आहे सेन्सर बेस्ड व्हेरेबल्स वगैरे वगैरे वगैरे. तर त्याने हे तयार केले. हे तुम्ही नुसतं मनगटा बांधायचं बरं का, आणि 7 पॅरामीटर्स तुमचे ॲक्युरेटली मेजर होतात, क्लाउडमध्ये स्टोरेज होतो, आणि तुमची प्रेग्नन्सी कशी चालली आहे कळलं की नाही, सगळे तुमचे पॅरामीटर्स व्यवस्थित आहे का वगैरे ह्याची सगळी माहिती मिळते. आणि त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे बरं का. आता म्हणाल याची किंमत काय, यासाठी दिवसाला 1 रुपया, 1000 दिवसाला 1000 रुपये, म्हणजे तुमची पण आणि मुलाची पण आपल्याला हे करता येते. कळलं का, हे सोशल इनोव्हेशन. म्हणून हे जे एंटरप्राइजेस आहेत कळलं की नाही, राहुल रस्तोगी म्हणा किंवा हा म्हणा, हे पैसे करण्यासाठी केलेले नाहीत, समाजाचं भलं करण्यासाठी केलं आहे. कारण याचा गरीब स्त्रीला केवढा फायदा होऊ शकेल तुम्ही कल्पना करा. आणि याचे परिणाम म्हणजे असे झालेत की काही ह्यांनी आंध्र प्रदेश उदाहरणार्थ त्यांनी सगळ्या गावांमध्ये आता हे स्त्रियांसाठी कंपल्सरी केलेलं आहे. कल्पना करा केवढा फायदा होतो. तिसरं उदाहरण सांगतो मी तुम्हाला, ब्रेस्ट कॅन्सर. ह्याच्यात जावं लागतं हॉस्पिटलमध्ये, मेमोग्राफी होते, पेनफुल असते, महाग असते. आयब्रेस्ट म्हणून केलेलं आहे, मी ते आणलं नाही कारण थोडं मोठं आहे ते. त्याच्यामध्ये फक्त स्तनावर जर ते फिरवलं 2 मिनटात तुम्हाला कळतं ब्रेस्ट कॅन्सर आहे की नाही. आज 20 लाख स्त्रिया 17 देशांमध्ये त्या टेस्ट झालेल्या आहेत. मी आता परवा गोव्यात गेलो होतो, यांना मुख्यमंत्र्यांना भेटलो, तर ते वापरत आहेत आता. 1 लाख स्त्रिया त्यांनी काढलेल्या आहेत, त्यातल्या 70,000 झाल्या आहेत. कळलं की नाही, केवढा फरक पडला. एक दुसरं इनोव्हेशन आहे हिमोग्लोबिन. मिश्किन इंगावाले म्हणून तरुण मुलगा होता, ही सगळी तरुण मुलं. त्याने पाहिलं की गावांमध्ये स्त्रिया ॲनिमिया जातात. त्याचं कारण काय, हिमोग्लोबिन सबक्रिटिकल झालेलं असतं. अरे मग कसं कळलं नाही तुम्हाला हिमोग्लोबिन सबक्रिटिकल आहे, कारण ब्लड टेस्ट झालं नाही. ब्लड टेस्ट का नाही झाली, कारण त्या स्त्रिया ते ब्लड देत नाहीत, रक्त देत नाहीत, त्यांना वाटतं ते हे ठीक आहे म्हटलं. आणि त्याने मग काय केलं, टच HB नुसतं तुम्ही अंगठ्याभोवती हे ठेवा आपल्या बोटाभोवती, आणि तुम्हाला 1 मिनिटात कळतं काय तुमचं रिडिंग आहे. आणि अंजनी माशेलकर इन्क्लुझिव्ह इनोव्हेशन अवॉर्डमध्ये आणखी दुसरा भाग महत्त्वाचा म्हणजे आय डोंट बिलीव्ह इन बेस्ट प्रॅक्टिस. कारण बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही कोणाचं तरी कॉपी करता बेस्ट प्रॅक्टिस. आय बिलीव्ह इन नेक्स्ट प्रॅक्टिस. कळलं की नाही, नेक्स्ट प्रॅक्टिस म्हणजे ती बेस्ट प्रॅक्टिस इतरांसाठी व्हायला पाहिजे. मी नेहमी म्हणतो भारत जगाच्या पुढे असायला पाहिजे. वी शुड बी नेक्स्ट प्रॅक्टिस अँड द रेस्ट ऑफ द वर्ल्ड शुड फॉलो अस. वी शुड नॉट बी फॉलोइंग. तर त्यांनी ही बेस्ट प्रॅक्टिस केली. कळलं की नाही, फक्त 5 रुपयात तुम्हाला हिमोग्लोबिन कळतं. पण त्यानंतर सुद्धा ती बेस्ट प्रॅक्टिस त्याने परत नेक्स्ट प्रॅक्टिसने डिस्प्लेस केली. कशी बरं, त्याने आता कॅमेरा बनवला आहे. माझ्या ऑफिसमध्ये सगळे एक्झिबिशन आहे, तुमच्यापैकी कोणाला कधी वेळ मिळाला तर या, मी तुम्हाला सगळं दाखवेन. तर त्यामध्ये त्याने कॅमेरा केला आहे, आणि ह्याचं कंजुक्टिव्ह आयचं पिक्चर तो रिफ्लेक्टन्स फोटोमेट्रीने घेतो. ह्याचा अर्थ काय की तुम्ही नुसतं कॅमेऱ्यात बघा आणि तुम्हाला हिमोग्लोबिन काय कळेल. आणि आता हे सगळ्या गावात कळतात. आणि शेवटचं सांगतो, गेल्या वर्षी आम्ही श्वास म्हणून एक हे त्याला दिलं. आपल्याला खोकला आला, छातीत दुखत असलं की आपल्याला कळत नाही की फुफ्फुसांना काय झालं आहे आपल्याला. कळलं का. आणि त्यासाठी स्पायरोमीटर वापरतात. स्पायरोमीटरची किंमत 1.5 लाख. कळलं. आणि साधारण एक 90 मिनटं लागतात सगळ्या टेस्ट व्हायला, आणि 1500 रुपये पडतात. श्वास म्हणजे काय, आपला स्मार्टफोन आहे, स्मार्टफोनमध्ये नुसतं खोकायचं. त्याचा याचा अर्थ काय, 1.5 लाखाची इक्विपमेंट नको, स्मार्टफोन तर आहेच आपल्याकडे. 1.5 तास नको, टेस्ट इन्स्टंट रिझल्ट, आणि पैसे 1500 रुपये देण्याची आवश्यकता नाही आहे. 1-2 रुपयात काम होतं आज. आणि TB आहे किंवा कोविड आहे, न्यूमोनिया आहे,
का अस्थमा आहे हे तुम्हाला कळलं का? आता ह्याचं तुम्ही हा चमत्कार आहे आणि हे आपल्या मुलांनी केलेलं आहे आणि आता हे जगभर चाललेलं आहे. लक्षात घ्या. तर मला सांगायचं, तुम्ही जो मला विषय दिला होता इनोव्हेशन, हे इनोव्हेशन आहे आणि फॉर सोशल एंटरप्राइज ह्या सोशल एंटरप्राइजेस आहेत. मी आपल्या इथे घडलेलं इनोव्हेशन त्याच्याविषयी आपल्याला सांगतोय आणि हे जगाच्या मागे नाही आहे, जगाच्या पुढे आहे. हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर म्हणून मला असं वाटतं की आपल्या ज्या सोशल एंटरप्राइजेस ज्या आहेत ना, त्यांनी इनोव्हेशनवर भर द्यायला पाहिजे आणि नवीन आता एक टेक्नॉलॉजी त्याच्यावर भर द्यायला पाहिजे. आणि शेवटी सांगताना मला असं म्हणजे संपवताना असं वाटतं की तुम्ही काम करता हे अत्यंत उत्तम आहे, अत्यंत मोठं आहे. 19 वर्षापूर्वी तुम्ही हे सुरुवात केलेलं आहे. इतका सुंदर तुमचा प्रवास झालेला आहे. आणि मला एकच सूचना करायची आहे की ह्याच्यामध्ये सुद्धा आपण टेक्नॉलॉजी वापरली पाहिजे. उदाहरणार्थ मी गाडी देताना बोलत होतो. आता काय होतं, आजचा कार्यक्रम उदाहरणार्थ उद्या वर्तमानपत्रात येईल किंवा काही आपण इथे जमलेले आहात, समजा 200 लोक आहेत आणि आणखी काहीतरी 200 लोक पाहत असतील, 400 लोकांपर्यंत जाईल. मी हे ट्विट करणार आहे आता आणि माझे 48,000 फॉलोअर आहेत, त्यांच्याकडे ते 2 मिनिटात जाईल. तुम्ही लगेच पण आज मला फोटो पाठवायला पाहिजे, ते महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर मी तुमच्या उत्तम कामाबद्दल पण लिहिणार आहे आणि ते 48,000 लोकांमध्ये 1 मिनिटात जाईल. तर ही जी ताकद आहे ही तुम्ही वापरली पाहिजे. म्हणजे माझं काय म्हणणं आहे की तुम्ही दरवर्षी इथे येता आणि लिमिटेड नंबर ऑफ पीपल, लिमिटेड नंबर ऑफ कनेक्शन्स वगैरे जे करता, त्याच्याऐवजी 24x7 365 days a year इंटरॅक्टिव्ह हे जर आपण केलं, आपल्यापैकी जो प्रत्येक आता जे प्रदर्शन करते, आता डिजिटल प्रदर्शन होतं, त्याचं 2 मिनिटाची क्लिप येते, कळलं की नाही. आणि हे सतत हे जर झालं तर हे जे 10.5 कोटी आहेत हे 100 कोटी होतील, 200 कोटी होतील. कारण काय असतं, लोक पाहत असतात आणि शेवटी महत्त्वाचा भाग म्हणजे हृदयाला स्पर्श झाला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही हृदयाला स्पर्श करता, आणि आज ह्या टेक्नॉलॉजीमुळे तुम्हाला हृदयाला स्पर्श करण्याची, लाखो हृदयांना स्पर्श करण्याची हे आहे, कळलं का? तुम्हाला गंमत सांगतो मी, माझा शेवटचा ट्विट तुम्ही पाहिला तर तुम्हाला असं दिसेल, आपल्याला माहिती आहे नोबेल प्राइजेस डिक्लेअर झाली आणि त्या नोबेल प्राईजमध्ये एका स्त्रीला, कॅटरीना, तिला जे ते प्राईज मिळालं, ती शिकवत होती आणि तिला तो फोन आला. तर तिने तो ऐकला, फोन ठेवला आणि शिकवणं सुरू केलं परत. तर मी हा भाग ट्विट केला आणि त्याच दिवशी मी सकाळी वाचलं होतं, एक शिक्षिका 45 किलोमीटर रोज प्रवास स्कूटरवर करून एका मुलीला, एका शाळेमध्ये एकच मुलगी होती, तिला ती शिकवायची. ह्या दोन्ही मी ट्विट केलं आणि म्हटलं या दोघांमध्ये साम्य आहे आणि त्याला तुम्ही रिस्पॉन्स पाहायला पाहिजे, कळलं की नाही. 25,000 लोकांचा रिस्पॉन्स आला मला, कळलं की नाही. तर माझं विनंती तुम्हाला अशी आहे की तुम्ही प्रचंड मोठं काम करतायत, हे प्रचंड मोठी जी टेक्नॉलॉजीची शक्ती आहे ती तुम्ही वापरा, कळलं की नाही. आणि 1 वर्षात तुम्हाला चमत्कार दिसेल. धन्यवाद.